रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा आपण सध्या विचार करतो आहोत. अनेक प्रसंगोपात राष्ट्रगुरु समर्थ रामदासांनी अनेक विषयांवर शिष्यांना, सामान्य जनांना, प्रशिष्यांना, राजकीय सरदारांना, सैनिकांना, सेवकांना, मुलांना उपदेश केला. त्यातली काही पत्र आज उपलब्ध आहेत. त्या पत्राचा आपण या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आणि परवा आपण समर्थांनी पुतण्यांना लिहिलेला उपदेशपर पत्राचा विचार केला. तो केवळ पुतण्यांसाठी आहे का, रामजी श्यामजींसाठी आहे का? नाही, सगळ्याच्या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी समर्थ रामदासांनी जीवन कसं असलं पाहिजे, त्या जीवनाचे किती उत्तुंग विचार असले पाहिजेत, आकाशगामी हे स्वप्न मानवी जीवनाला असलं पाहिजे. लो एम इज क्राईम असं म्हणतात. त्यामुळे समर्थ रामदासांना असेच मुलं अपेक्षित आहेत, अत्यंत विजिगीषू वृत्ती असलेले, अथक प्रयत्नवादी, अभ्यासू, कष्ट करणारे, प्रयत्न करणारे, बलसंपन्न असलेले, परोपकारी असलेले. आपण हा विचार काल आणि परवा 2 दिवसामध्ये पाहिला.
समर्थांचे दोन शिष्य असे आहेत की ज्यांची मुंज ही समर्थांच्या मांडीवर लागलेली आहे. त्यामध्ये एक आहेत टाकळीचे उद्धव स्वामी, पहिले मठपती, आणि दुसरे आहेत दत्तात्रय स्वामींचे चिरंजीव, ज्यांची मुंज समर्थांच्या मांडीवर शिरगावला लागलेली आहे. शिरगाव हे उमरज जवळ 20-25 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. मागे मी आपल्याला या ठिकाणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये समर्थ संप्रदायाचा, समर्थ वाङ्मयाचा, समर्थांच्या चरित्राचा अभ्यास करताना काही ठिकाणं ही आपण जायलाच पाहिजे. त्यामध्ये शिरगाव मठ आहे, त्यामध्ये टाकळी मठ आहे. या ठिकाणी आपण जायला पाहिजे. टाकळी मठाला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नंदिनी आणि गोदावरीचा तो पवित्र संगम कसे समर्थ पाण्यात उभा राहत असतील. अत्यंत पहाटे अंधार असल्यापासून दुपारपर्यंत ते उभे राहायचे. खाली माशांनी चावे घ्यायचे. 12 वर्षाचं पोर आहे. आपण विचार करू शकतो का आपल्या पोरांच्या बाबतीमध्ये? अहो, आजही आपल्याला 25-30 वर्षाचा मुलगा जर असेल आणि तो जर एकटा प्रवास करत असेल तर आपण 10 वेळा त्याला फोन करून विचारतो, पोचला का, मिळाली का गाडी, बसला का गाडीत, निघाली का गाडी, गाडी खाली उतरू नको, उतरल्याबरोबर फोन कर. समर्थांचा एकही मठपती 25 वर्षाच्या पुढे नाहीये. एकही मठपती. हे कसं जमलं समर्थ रामदासांना? माणसं कशी निहाळता आली? कोल्हापूरला कीर्तन झालं आणि पंत म्हणाले की घरी चला, तुमचे पाय लागू द्या. पंतांच्या घरी गेले, जेवण वगैरे झालं. पंत दक्षिणा देऊ लागले. समर्थ म्हणाले, जी दक्षिणा आम्हाला पाहिजे ती तुम्ही प्रापंचिक लोक दडवून ठेवता आणि जी आम्हाला त्याची गरज नाही ते मात्र तुम्ही आम्हाला देता. बाराजी पंतांच्या लक्षात नाही आलं काय झालं ते. त्यांनी विचारलं, नक्की काय म्हणायचे स्वामी? ते म्हणाले, मी आल्यापासून पाहतो आहे, ज्यानी ही रांगोळी काढली, ज्यानी जेवण वाढलं, तो चुणचुणीत पोर आम्हाला हवाय. त्या मुलाचं नाव होतं अंबाजी. पंत म्हणाले, मी विचारतो, तो माझा भाचा आहे, आमचे भाऊजी नाहीत. ते घर सोडून गेले. बहीण आणि 2 मुलं, 2 भाचे माझ्याकडेच असतात. त्यांनी बहिणीला विचारलं. बहीण पुढे आली, वाकून नमस्कार केला, म्हणाली, स्वामी, एक नव्हे, हा दुसरा दत्तात्रय आहे, तो पण घ्या. समर्थ एकदम खुश झाले, कारण त्यांनी न्याहाळलं होतं की दोघेही भाऊ अत्यंत तरबेज आहेत, अत्यंत चुणचुणीत आहेत. रांगोळी काढण्यावरनं बोटातली कला समर्थांनी हेरलेली आहे आणि त्याच बोटातली सिद्धहस्त लेखणी कल्याण स्वामींनी पुढे चालवलेली आहे. स्वामींचा अवघा काव्य समुद्र कल्याण लिही तसे.
रांगोळी बोटात धरण्याची कसब, ती सोडण्याची कला, जेवण वाढताना अत्यंत सूक्ष्म निरीक्षण समर्थ रामदासांचं चालू होतं. एवढा सूक्ष्म विचार माणसं जोगताना, त्यांची परीक्षा घेताना ज्याला लावता येतो तो खरा लोकसंग्राहक, तो खरा लोकसंघटक. हे जमणं हे काही उपजत आहे का? काही प्रमाणात आहे, पण बऱ्याचशा प्रमाणात ही कला डेव्हलप करता येते. आगांतक गुणांची सोय धरता येते. म्हणून समर्थ म्हणतात, सहज गुणास न चले उपाये. काहीतरी आगांतक गुणांची सोय धरली पाहिजे. लोकसंग्रह कसा करावा हा आगंतुक गुण आहे. लोकांना जोखता आलं पाहिजे, लोकांची परीक्षा घेता आली पाहिजे, लोकांना कसाला लावता आलं पाहिजे. मग समर्थ जसं म्हणतात तसं मग ते आज्ञा इच्छिती, ते समोर उभे राहतात. काय सांगतायत स्वामी, आपले सद्गुरू काय सांगतायत? शब्द पडल्याबरोबर खाली तोंडातून निघाल्याबरोबर वरच्यावर झेलण्याची त्यांची तयारी असते. असे हे दोन शिष्य आणि त्यांच्या मातोश्री घेऊन समर्थ निघालेले आहेत. कल्याण स्वामी समर्थांसोबत राहिले. कल्याण स्वामींना उदंड आयुष्य मिळालेलं आहे. परांडा, डोमगाव या ठिकाणी त्यांना थांबायची आज्ञा समर्थांनी केली होती. आणि दत्तात्रय स्वामींनी प्रपंच केला, शिरगाव मठाला आपण जाऊन यायला पाहिजे. त्या मठामधून बाजूला 100 फुटावर असलेल्या विहिरीमध्ये जाणारा रस्ता आहे. सौ लोचन काटेंना हे माहिती आहे. त्या तिथल्या अनुग्रहित आहेत त्या मठाच्या नाही, परंतु ती परंपरा आहे त्यांना अनुग्रह देणारी. समर्थ या ठिकाणी बसून ध्यानधारणा करत ती जागा आपण पाहायला पाहिजे. ती माती आपल्या अंगाला, ती आपल्या कपाळाला, आपल्या शरीराला ती माती, पवित्र माती लागली पाहिजे. ज्या ठिकाणी समर्थ बसायचे, ज्या ठिकाणी कल्याण स्वामी बसायचे, ज्या ठिकाणी दत्तात्रय स्वामी ध्यानाला बसायचे, ती जागा आहे. काय पावित्र्य असेल त्या जागेचं. 7-8 पायऱ्या, अवघड पायऱ्या आहेत, उतरून खाली जाव्या लागतात. ती माती आपल्या अंगाला लागत असताना एक वेगळा रोमांच आपल्या अंगावर उभा राहतो. हा अनुभव आपण घ्यायला पाहिजे. समर्थ असं लोकांची परीक्षा घेत असत, म्हणून त्यांना माणसं जोखण्याची कला अवगत होती. म्हणून समर्थ आपल्या शिष्यांना त्या गोष्टी तरबेज करतायत. एकदा प्रसंग असा झाला, गडावर काही मंडळी उभी आहे तटबंदीवर, आणि लांब एक मोठी रांग गडाकडे मानवी साखळी येतीये असं चित्र शिष्यांना दिसलं. आता साहजिक असं त्या काळची परिस्थिती अशी होती की माणसं ज्यादा दिसली की आपल्यावर काही आक्रमण तर होत नाहीये अशी धास्ती वाटायची. आणि गडाच्या दिशेनं लोक येत आहेत म्हणजे असं वाटायचं. ते सगळे शिष्य समर्थांकडे गेले. ते म्हणाले, खूप लोक गडावर येत आहेत, गडाच्या दिशेने ते आगेकूच करतायत, माहिती नाहीये. सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त होते. समर्थ म्हणाले, चला पाहूया. इतर गडांवर
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी काही ठिकाणी दुर्बिणी दिल्या होत्या टोपीकरांच्या. टोपीकर म्हणजे फ्रेंच, त्यांना टोपीकर असं नाव असायचं. ते टोप्या घालायचे. टोपीकरांकडून घेतलेल्या दुर्बिणी त्यांनी काही गडांवर टेहळणीसाठी दिल्या होत्या. पण सज्जनगडावर काही टेहळणी करायचं कारणच नाही. पण स्वतः समर्थ रामदास स्वामी दीर्घ सूचना असलेले, निसर्गदत्त असलेली दुर्बीण त्यांच्या डोळ्यांमध्ये होती. त्यांनी पाहिलं. ते म्हणाले, अरे या लोकांच्या हातात तर भगवे ध्वज आहेत, ही आपली माणसं आहेत, घाबरता कशाला? आणि इतिहास असं सांगतो, इतिहास असं सांगतो की हजार शिष्य प्रशिष्य गडाच्या दिशेने येणारे हे सगळे उद्धव स्वामींचे शिष्य होते. गडावर ते दर्शनासाठी येत होते. कसं जमलं हे उद्धव स्वामींना? एवढी माणसं जमवण्याचं कसं काय? अहो, आपण दासबोध मंडळ चालवतो, एखाद्या संस्थेत काम करतो, एखाद्या चळवळीमध्ये काम करतो. किती लोक असतात कार्यकारिणीमध्ये? 7, 9, 11 हद्द झाली. पण त्यांच्यामध्ये सुद्धा आपलं बनत नाही. खूप मोठं काम असतं आपलं. खूप मोठा वारसा घेऊन आपण काम करत असतो. समाजाच्या उद्धाराचं काम करत असतो. पण समाजाला त्याचं काही पडलेलं नसतं. लोक आपल्याशी एकनिष्ठ राहत नाहीत. आज आपल्याला जो माणूस अत्यंत जवळचा वाटतो, तो आपला कधी घात करील याचा नेम नाही. आणि आपल्याला विनाकारण नंतर मग मानसिक त्रास होतो. ह्याचं कारण काय? आपल्याला माणसं जोखता येत नाहीत. ती कला आहे. लोकसंग्रह हा शब्द गीतेमध्ये 22 वेळा आलेला आहे. म्हणजे भगवंताला सुद्धा लोकसंग्रह या कलेबद्दल किती उत्सुकता आहे, किती महत्व वाटतंय ते सत्य सांगण्याचा एक माझा प्रयत्न आहे. लोकसंग्रह कसा केला पाहिजे त्याचं यथार्थ वर्णन समर्थ रामदासांनी टाकळी मठाला लिहिलेल्या पत्रात केलेलं आहे. ज्याला लोकसंघटन करायचंय, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, त्याच्यासाठी हे पत्र म्हणजे भगवद्गीता आहे. लोकसंग्रहासाठी भगवद्गीता म्हणजे हे पत्र आहे. 12 कडव्यांचं पत्र आहे. किती आयाम आहे तो समर्थांच्या वाङ्मयाला. 350 वर्षापूर्वी अक्षर कसं असावं सांगणारा हा संत आहे. कुटुंबामध्ये मर्यादित कुटुंब असावं सांगणारा हा संत आहे. 2 मुलांमध्ये अंतर ठेवावं सांगणारा हा संत आहे. परब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे मानवी जीवनाचं अंततोगत्वा ध्येय आहे हे सांगणारा हा संत आहे. आपण फार भाग्यवान आहेत. समर्थ रामदासांच्या कच्छपी लागलेलो आहोत. त्यांच्या छातीला आपण गच्च धरलेला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण ही पकड सोडायची नाही, एवढं मात्र खरं. 1000 शिष्यांची मांदियाळी गडावर येतीये. काही जोक आहे का? जो राजकीय पुढारी नाहीये, जो मंत्री नाहीये, मला तुम्ही दाखवा 1000 लोक ज्यांच्या मागे उभे आहेत. आणि ते कुणाच्या मागे आहेत? समर्थांच्या शिष्याच्या मागे आहेत.
एका शिष्याच्या मागे आहेत. आपण म्हणतो 1100 मठ स्थापन केले आणि 1400 मठपती निर्माण केले. अहो 1100 मठ, त्या मठपती जर काही रिपोर्टिंग करण्यासाठी आजारी पडला किंवा रिपोर्ट करण्यासाठी अहवाल घेऊन समर्थांना भेटायला आला तर त्या मठाचा कारभार कोण करायचा? म्हणून स्टॉप गॅप अरेंजमेंट 400 शिष्यांची आहे. काय योजना आहे? अंबेजोगाई मठाचा तेल तुपाचा महिन्याचा खर्च, अंबेजोगाई कुठे राहिलं? बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात. त्याचा खर्च समर्थ रामदासांना शिष्य पाठवतायत, तो कागद अजूनही समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये लॅमिनेशन करून ठेवलेला आहे. अनेक कागद आहेत, अनेक बाड आहेत, हजारो कागद आहेत. मी पाहिलेला हा कागद आहे. तेल तुपाचा महिन्याचा खर्च, किती बारीक सारीक सूचना आहे. आणि अशा सूचनांना जो बरोबर परफेक्ट बसत असेल त्याला समर्थ जवळ करायचे. टाकळी मठाला पाठवलेलं हे पत्र आहे. या पत्रामध्ये समर्थ रामदास काय सूचना देत आहेत त्याचा आपण विचार करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. विवेक जालिया देवाचा योग, मग होणार नाही वियोग. देव सर्वांचे अंतरंग, अखंडित भेटी श्रीराम. या समाधाने असावे, निरूपणी विवरावे. मानस पूजेने आठवावे, सकळ काही श्रीराम. ऋणानुबंधे भेटी होईल, परस्परे समाचार कळेल. सहज वर्तमान निवळेल, ते प्रसंगी श्रीराम. काही समुदाव करणे, ये विषयी आलस्य न करणे. आलस्य करिता उदंडवणे, दिसेल परमार्थी श्रीराम. पोहणारे बुडते तारावे, सामर्थ्ये बुडो नेदावे. मूर्खते शहाणे करावे, विवेकी पुरुषे श्रीराम. आपणाहून जो धिग, त्यासी करू नये प्रसंग. आपणाधीन जो प्रसंग, तोची रहावा श्रीराम. स्वैर्या धैर्याची मुले, तीक्ष्ण बुद्धीची सखोले. तयासी बोलणे मृद बोले, करीत जावे श्रीराम. त्याचा संसार समाचार, पुसत जावा विस्तार. उदंड सांगता तत्पर, होऊन ऐकावे श्रीराम. दुःख ऐकता दुःख जाते, त्याचे दुःख हळू होते. मग ते सवेची धरिते, मित्र भावे श्रीराम. निकट मित्री बरी होता, मग त्यासी न्यावे एकांता. म्हणावे रे भगवंता, काहीतरी भजावे श्रीराम. पूर्वी देव पूजीला नव्हता, म्हणून आली दरिद्रता. या कारणे अनंता, काहीतरी भजावे श्रीराम. मान्य होता जप सांगावा, मग तो इकडे पाठवून द्यावा. मग तयाचा सकळ गोवा, उगवू आम्ही श्रीराम. 12 कडव्यांचं हे काव्य आहे, हे पत्र आहे. पहिल्या 3 कडव्यांमध्ये टाकळीहून उद्धव स्वामींनी समर्थांच्या दर्शनाची लागलेली आस जी आहे ती एका पत्रात व्यक्त केलेली आहे की मला तुम्हाला पाहावं वाटतंय, मला तुमचं दर्शन घ्यावं वाटतंय स्वामी. खूप दिवस झाले, आता मला एकट्याला राहावं वाटत नाही इथं, मला तुमची खूप आठवण येते. जेव्हा काही समजत नव्हतं तेव्हा समर्थ उद्धव स्वामींसोबत आहेत
आणि जेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं तेव्हा समर्थ म्हणाले, आम्ही जाऊन येतो, भारत फिरून येतो, तोपर्यंत आम्ही जशी सांगितली तशी उपासना इथं चालू ठेवा. ते पोर म्हणालं, नाही नाही, मी पण येतो बरोबर. दशपुत्र्यांचं पहिलं पोरग हे, दशपंचक गावच्या. समर्थ म्हणाले, अरे बाळा, असं नाही. मग या मारुतीची सेवा कोण करील, त्याची पूजा कोण करील, त्याला नैवेद्य कोण दाखवील, त्याला उपाशी ठेवून चालेल का, आणि हे तुझे सगळे मित्र मंडळी यांचं कोण बघील, तू आता त्यांचा पुढारी आहेस. आता मी नाहीये इथं, मग मी जसं तुला शिकवलं तसं तू पुढे यांना सगळ्यांना शिकवलं पाहिजे, सगळी पूजा अर्चा तू केली पाहिजे. मग ते म्हणाले, लवकर या बरं का स्वामी. ते म्हणाले, अरे आत्ता गेलो ना आत्ता आलो, पण तोपर्यंत तू इथून हलू नको. समर्थ तिथून निघाले. 12 वर्ष समर्थ परिभ्रमण करतायत. त्यानंतर समर्थ कृष्णाकाठी विसावले, महाबळेश्वरी आले. तिथून समर्थांच्या आयुष्याचा 4था टप्पा चालू झाला आणि तो स्वराज्य स्थापनेचा टप्पा होता. आता एवढे वर्ष झाली आहेत, ख्याली खुशाली कळतीये, समर्थ विचारतायत. आणि उद्धव स्वामी त्यांना पत्र लिहित आहेत. उद्धव स्वामी त्यांना लिहित आहेत की स्वामी, मला तुम्हाला पाहायचंय, तुम्ही कुठे आहात, मला तुम्हाला भेटायचंय. तेव्हा या पहिल्या 3 कडव्यांमध्ये समर्थ रामदासांनी उद्धव स्वामींच्या पत्राला दिलेलं उत्तर आहे. उद्धव स्वामींना ते समजावून सांगतायत. बघा, विषय काय सांगायचा आहे. खरं तर उरलेल्या 9 कडव्यांमध्ये लोक संघटन करण्याचं सूत्र समर्थ रामदास सांगतायत. पण डायरेक्ट मुद्द्याला हात न घालता अगोदर त्यांच्या मनाची तयारी त्यांनी केली. त्यांचं अगोदर शांतवन केलं. समर्थ म्हणतायत, विवेक जालिया देवाचा योग, मग होणार नाही वियोग. देव सर्वांचे अंतरंग अखंडित भेटी. अरे बेटा, तू आणि मी वेगळा आहे का, आपण सगळे रामाचे आहोत. आपल्या एका शिष्याला पत्र लिहिताना समर्थ म्हणताय की तुम्ही आणि मी जरी लांब असलो तरी आपण रामाचे आहोत. हे एक सूत्र आपल्या दोघांना बांधून ठेवणार नाहीये का. तुमचं आणि माझं अंतःकरण एकच आहे. जेव्हा आपण त्या पत्राचा परामर्श घेऊ, अभ्यास करू, तेव्हा तो विषय घेऊ. या ठिकाणी तोच विषय समर्थ उद्धव स्वामींना सांगताय. विवेक जालिया देवाचा योग, मग होणार नाही वियोग. मी आणि तू वेगळे आहोत का, आपलं अंतःकरण एक आहे. देव सर्वाचे अंतरंग अखंडित भेटी. आपल्या भेटीमध्ये खंड नाहीये. देहाने आपण 2 आहोत, पण अंतःकरणाने आपण एक आहोत. किती आपलेपणा निर्माण होतो. हो, आपण भेटूया लवकरच, असं आपण जनरली म्हणतो. सायोनारा सायोनारा गाणं त्यावर प्रसिद्ध झालेलं आहे. सी यू लेटर ऑन, सी यू लेटर ऑन. पण भेटीत खंड कुठे, विभक्तपणा नाहीच आहे. तुम्ही भक्त आहात, मी भक्त आहे, आपण देवाचे भक्त आहोत. आपल्या सगळ्यांचं अंतरंग एक आहे, असं समर्थ म्हणतायत. या समाधाने असावे, हे समाधान बाळगा. समाधानी रहा, दुःखी कष्टी होऊ नका. या समाधाने असावे.
निरूपणी विवरावे. हेच तुम्ही तुमच्या निरूपणामध्ये सांगितलं पाहिजे. ऋणा निरूपणी विवरावे, मानस पूजेने आठवावे सकळ काही. आपल्याला जेव्हा घडत नाही तेव्हा आपण मानस पूजा करतो. मग आपण, तुम्हाला जर माझी एवढी आठवण येत असेल, मानस पूजेने माझं स्मरण करा. मानस पूजेने मला आठवा. मी सुद्धा मानस पूजेने रामाला आळवतो, आठवतो, त्याचं पूजन करतो. राम काही त्याची सगुण मूर्ती कुठली धातूची, काष्टाची अशी काही माझ्यासोबत आहे का? पण मी करतोच आहे ना सगळं. तसं तुम्ही पण करा. ऋणानुबंधे भेटी होईल, परस्परे समाचार कळेल, सहज वर्तमान निवळेल ते प्रसंगी. कोणत्या प्रसंगाला? ऋणानुबंधे भेटी होईल. देहाची भेट म्हणताय का तुम्ही? होईल, ती सुद्धा होईल. कधी ना कधी आपण भेटू. उद्धव स्वामींच्या हस्ते समर्थांना अग्नी दिलेला आहे. उद्धवांना शेवटी समर्थांनी बोलावून घेतलेलं आहे, परीक्षा घेतलेली आहे, आपल्याला माहिती आहे. अनुदिन नवमी मानसी आठवावी, बहुत लग बघीने कार्यसिद्धी करावी. रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपरी भजनाने पाहिजे चांग केला. वाह, शाबास उद्धवा, समर्थांचे शब्द आहेत. समर्थ म्हणतायत ऋणानुबंधे भेट होईल ना, जातं कुठे? ऋणानुबंधे भेटी होईल, परस्परे समाचार कळेल. पण आपण आपला समाचार पत्राद्वारे, माणसं येतात जातात, शिष्य येतात जातात, आपले भक्तगण येतात जातात, त्यांच्याद्वारे आपला एकमेकांचा ख्याली खुशाली आपण विचारतो ना. आता ह्या 3 कडवे संपल्यानंतर आता मूळ मुद्द्याला समर्थ रामदासांनी हात घातलेला आहे. आणि ते उद्धव स्वामींनी आपल्या जीवनात किती तंतोतंत उभा केलेलं उदाहरण आहे. 1000 शिष्य सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनाला येतात. 1000 शिष्य. सोपी गोष्ट आहे का? आम्ही लोकांना जेवण देतो, त्यांची राहायची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था करतो. लोक एवढे जमा होतील का? नाही जमू शकत. आपण काही देणे का घेणे? मिळेल ते वाहन, रस्त्यात काही होऊ शकतं, जीव जाऊ शकतो. पण सगळं बाजूला सोडून आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेण्यासाठी 1000 शिष्यांची मांदियाळी गडावर येते. कुणाचं नेतृत्व आहे? उद्धव स्वामींचं नेतृत्व आहे. कारण उद्धव स्वामींना लोक संघटनाचे आत्यंतिक मौल्यवान उपदेशाचे धडे समर्थ रामदासांनी या पत्रात दिलेले आहेत. आता लोक संघटनाचं सूत्र आहे, काही समुदाव करणे, ये विषयी आलस्य न करणे. आलस्य करिता उदंड उणे दिसेल परमार्थी. कशासाठी आपल्याला समुदाय उभा करायचा आहे? ध्येय काय? शाळा काढायची आहे, अनाथाश्रम उभा करायचा आहे, ब्लड डोनेशनचे कॅम्प लावायचे आहेत, वनराई उभी करायची आहे, काय करायचंय नक्की? परमार्थाला लोक लावायचे आहेत. परम अर्थ, मानवी जीवनाचा अत्यंतिक मौल्यवान विचार, तो परम अर्थ ज्याला मिळवायचा आहे, अशा लोकांना एकत्र केलं पाहिजे. आणि हे एकत्र करताना कसल्याही प्रकारचा कधीही आळस करू नका. आणि जर तुम्ही आळस कराल, आलस्य करिता उदंड उणे दिसेल परमार्थी, तुमच्याबद्दल लोकांच्या मनात उणदुणं येईल. काय उपासना करत नाहीत, लोकांना निरूपण करत नाहीत,
विवेकाने कसं वागावं सांगत नाही. आणि तुम्हाला आलेलं उणे पण हे तुमच्या पुरतं सीमित आहे का? हे शिकून गेले का त्यांचे स्वामी? ती माझ्यावर येईल. बरं, ते माझ्यापुरतं सीमित आहे का? ते तर रामदास होते ना. मग ते रामाने यांना हेच शिकवलं का? रामाला बालंट लागेल, रामाला धक्का लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, ये विषयी आलस्य न करणे, आलस्य करिता उदंड उणे, दिसेल परमार्थी. पोहणारे बुडते तारावे, सामर्थ्ये बुडो नेदावे, मूर्खते शहाणे करावे, विवेकी पुरुषे. तुम्ही विवेकी आहात, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही विवेक असलेले पुरुष आहात. पोहणारे बुडते तारावे, तुम्ही पट्टीचे पोहणारे आहात. पोहणं कुठलं आहे? त्या नदी आणि नदीमधलं पोहणं आहे का? नदी आणि नंदिनी आणि गोदावरीच्या संगमातलं पोहणं आहे का? भवसागराचा समुद्र जो आहे, की जो महाघोर हा संसार शत्रू जिणावा, समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात, असा भवसागर, या भवसागरात गटांगळ्या खाणारे, नाका तोंडात पाणी जाऊन धडपडणारे, जीवाची तगमग झालेले, तळमळ झालेले असे जे लोक आहेत, त्यांना तुम्ही बुडू देऊ नये. कारण ते सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. सामर्थ्ये बुडो नेदावे, मूर्खते शहाणे करावे, विवेकी पुरुष. जे मूर्ख आहेत त्यांना शहाणं करा, त्यांना विवेकी करा, बद्धांना सिद्ध करा. आपणाहून जो धीग त्यासी करू नये प्रसंग, आपणाधीन जो प्रसंग तोची राहावा. जो आपल्यापेक्षा जरा सवाई आहे, ज्याला या गोष्टी मानवत नाहीत, जो उन्मत्त आहे, मदांध आहे, अहंकारी आहे, अविवेकी आहे, त्याच्या नादी लागू नका. जो अधिकारी आहे त्यालाच हा ग्रंथ निवडून सांगा, त्यालाच हा ग्रंथ यात समजावून सांगा, असं भगवंत म्हणतात, असं समर्थ म्हणतात, असं सगळे संत सांगतात. जो अधिकारी आहे त्याला हे वर्णन सांगा, त्याला हा ग्रंथ समजावून सांगा. आपणाहून जो धीग, जो आपल्यापेक्षा आगाऊ आहे, त्यासी करू नये प्रसंग, त्याच्या नादी लागू नका. आपणाधीन जो प्रसंग तोची राहावा. जो आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल, ज्याला आपल्या शब्दावर विश्वास आहे, जो आपला शब्द टाळणार नाही, त्यालाच जवळ करा, त्याच्यासाठी वेळ घालवा. मग पुढे समर्थ म्हणतात, मग ही माणसं कशी जोडायची? सोयऱ्या धैर्याची मुले, तीक्ष्ण बुद्धीची सखोले, तयासी बोलणे मृद बोले, करीत जावे. सोयऱ्या धैर्याची मुले, मोठी माणसं समर्थांना अपेक्षितच नाहीयेत. सोयऱ्या धैर्याची मुले, आपल्या ओळखीची, नात्यातली अशी मुलं गोळा करा. त्यातल्या त्या तीक्ष्ण बुद्धीची सखोले, ज्यांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आहे, चुणचुणीत आहेत, विवेकी आहेत, ऍक्टिव्ह आहेत. जे सखोल बुद्धीचे आहेत, उथळ नाही आहेत. थोडं काही झालं का रडायचं, थोडं काही झालं का हसायचं, त्याच्या आनंदामध्ये विरघळून जायचं, आणि थोडं पायाला खरचटलं का मग पाय धरून 4 दिवस बसायचं. असं उपयोगी नाही. सोयऱ्या धैर्याची मुले, तीक्ष्ण बुद्धीची सखोले, तयासी बोलणे मृद बोले, करीत जावे. समर्थ म्हणताय, अशा मुलांना, जे तीक्ष्ण बुद्धीचे आहेत, अत्यंत हुशार आहेत, ऍक्टिव्ह आहेत, चुणचुणीत आहेत,
तयासी बोलणे मृद बोले. तयासी बोलणे मृद बोले करीत जावे. त्यांना अत्यंत मृदू आवाजात बोलावं. चिडून बोलू नये, जोरात बोलू नये, खेकसून बोलू नये. पाठीवरनं हात फिरवावा. बारीक आवाजात, बारीक आवाजात बोलायचंय तर त्याच्या जवळ जावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, तयासी बोलणे मृद बोले करीत जावे. मृदू या शब्दाचे अर्थ दोन आहेत. एक हलक्या आवाजात आणि एक गोड बोलावं, थोडक्यात बोलावं, असं करावं. त्याचा संसार समाचार पुसत जावा विस्तार. उदंड सांगता तत्पर होऊन ऐकावे. त्याचा संसार समाचार. त्याला विचारावं, काय करतोस, कुठे राहतोस, कसा आहेस. त्याचा संसार समाचार पुसत जावा विस्तार. विस्ताराने विचारा, थोडक्यात विचारून नाही चालणार. त्याला जवळ करायचंय ना. मग त्याच्या घरी कोण कोण आहे? आई वडील, काका काकू, मावसा मामी, बहिणी किती आहेत, अर्थार्जन काय आहे, वडील काय करतायत, आर्थिक परिस्थिती कशी आहे, संपन्नता आहे का, का बहिणींची लग्न राहिलेली आहेत, मुलींची लग्न राहिलेली आहेत, काय झालंय नक्की, आर्थिक अडचण आहे का, संपन्नता आहे का, घरातल्या लोकांची धारणा कशी आहे, त्यांचं मन कसं आहे. त्याचा संसार समाचार पुसत जावा विस्तार. उगीच करायचं म्हणून बोलायचं, बोलायचं म्हणून बोलू नये. त्याला वाटलं पाहिजे की माझी यांना कळकळ आहे बरं का, तळमळ आहे, माझ्याबद्दल यांना काही माहिती जाणून घ्यायची आहे. आणि माणूस ही माहिती केव्हा सांगतो? जेव्हा त्याला विश्वास वाटतो की हा माझा आहे. उदंड सांगता तत्पर होऊन ऐकावे. आता मला वेळ नाहीये, बस झालं, उद्या आपण बोलू. तो जेव्हा उदंड सांगतो, तो खूप काही सांगायचंय त्याला. त्याला आता आत्मविश्वास वाटू लागलाय की अरे, यांच्याकडे जर मी माझं मन मोकळं तर माझं दुःख हलकं होईल. मग आपण कंटाळा नाही करू, आपण त्याचं ऐकलं पाहिजे. चेहऱ्यावर उदासवाणा भाव आणूनही चालणार नाहीये. मन लावून ऐकलं पाहिजे. लोकसंग्रह करायचा आहे तर आपली इच्छा असो का नसो, आपल्याला वेळ आहे का नाही, हा दुय्यम भाग आहे. पण त्याला जर आपल्या गळीला उतरवायचा असेल, त्याला जर आपला माणूस म्हणून तुम्हाला ठेवायचा असेल, त्याला जर काही विशेष जबाबदारी द्यायची असेल, तर त्याचं म्हणणं ऐकून घेता आलं पाहिजे. उदंड सांगता तत्पर होऊन ऐकावे. तत्पर होऊन ऐकावे या शब्दाला विशेष महत्व आहे. बोल, सांग. हो का, हा असं. मग आपण जर मख्ख चेहऱ्याने कुणाला काही सांगू लागलो आणि समोरचा, आपण जर सांगत आहोत, मोठ्या तळमळीनं काही सांगतोय, विषय मांडतोय, आणि समोरचा माणूस जर दुर्लक्ष करत असेल, मख्ख चेहरा करून बसला असेल, तर आपण सांगू का? समर्थांच्या शब्दांमध्ये किती वजन आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. उदंड सांगता तत्पर होऊन ऐकावे. दुःख ऐकता दुःख जाते, त्याचे दुःख हळू होते. मग ते सवेची धरिते मित्र भावे. दुःख ऐकता दुःख जाते, त्याचं दुःख ऐकायचं, त्याचं दुःख कमी होतं. तो जे सांगतो आहे ते मन लावून जर आपण ऐकलं, त्याला वाटतं की माझ्या दुःखाचे कोणीतरी वाटेकरी आहेत. दुःख ऐकता दुःख जाते, त्याचे दुःख हळू होते.
दुःख हळू होईल का हो, कमी होईल का? पण त्यांनी शेअर केलंय ना. दुःख सांगण्याने कमी होतं, आनंद सांगण्याने वाढतो. हे खरंय का नाही? आज आम्हाला नातू झाला, आम्ही 10 लोकांना सांगितलं की आमचा आनंद वाढतो. चार लोक कौतुक करतात, तो एक आनंद आहे. दुःख सांगता दुःख कमी होते, आनंद सांगता आनंद वाढतो. मग ते सवेची धरिते मित्र भावे. असा कार्यकर्ता, असा माणूस, असा मुलगा आपल्याशी कुठला भाव धरतो? मित्र भाव. सखा होतो आपला. आणि सखा केव्हा होतो? आत्मनिवेदनाच्या पहिली स्टेज आहे. दास्य, सख्य, आत्मनिवेदन. नविदा भक्ती आपल्याला माहिती आहे. आत्मनिवेदन भक्ती ही शेवटची आहे. लास्ट बट वन. हा सख्य भाव आहे, हा मैत्री भाव आहे. आता तो तुटत नाही. मग ते सवेची धरते. सवेची म्हणजे तात्काळ. जसं तुम्ही तत्परता दाखवली आहे त्याचं दुःख ऐकण्यासाठी, तसा तो सुद्धा मैत्री भावानी तुमच्या जवळ येतो, तुम्हाला मिठी मारतो. सवेची धरिते. सवेची आणि तत्परता हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. मग ते सवेची धरिते मित्र भावे. निकट मित्री बरी होता, मग त्यासी न्यावे एकांता. म्हणावे रे भगवंता, काहीतरी भजावे. समर्थ पुढे म्हणतात, निकट मित्री बरी होता. आता मैत्र भाव आणि त्याच्या पुढची स्टेज आहे निकट. मित्रत्व असणं वेगळं आणि सख्य मैत्री असणं वेगळं. तो निकट भाव आहे. निकट मित्री बरी होता, मग त्याशी न्यावे एकांता. अगोदर मैत्रभाव झाला, नंतर त्याच्यात सख्य घालावं, जवळ करावं, अजून त्याला जवळ करावं, त्याचं अंतःकरण उकलावं, आपल्या हातात घ्यावं, मग त्याला एकांतात घेऊन जावं. काय विचार आहे हो, काय संकल्पना आहे समर्थांची. माणसाला माणूस कसा जोडता आला पाहिजे, याच्यापेक्षा दुसरं सूत्र या जगाच्या पाठीवर माणसाला जोडणार नाहीये. किती हळुवारपणा आहे. डायरेक्ट अंतःकरणाशी गाठ आहे. निकट मित्री बरी होता, मग त्याचे न्यावे एकांता. त्याला लोकांपासून बाजूला घेऊन जावं. सभेमध्ये त्याला बोलून चालेल का? त्याच्या मित्रासमोर, त्याच्या नातेवाईकासमोर, माझ्या नातेवाईकासमोर, माझ्या मित्रासमोर त्याला नाही बोलू आपण. त्याला बाजूला घेऊन जावं. म्हणावे रे भगवंता, काहीतरी भजावे. एक काम करणं, तू थोडी देवाची प्रार्थना का नाही करत? आमच्या उपासना मंडळात का नाही येत? पत्रद्वारा दासबोध अभ्यास का नाही करत? समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा का नाही देत? आमच्या संस्थेमध्ये आमच्या बैठकीला का नाही येत? एकांतामध्ये नेऊन त्याला म्हणावं, काहीतरी भगवंताचं कर ना. तुला काय आवडतं? ऐकायला आवडतं का? मग तू ये. तुला पाहायला आवडतं का? मग तू या ठिकाणी चल, माझ्यासोबत चल. तुला ज्याच्यात रुची आहे भगवंताचं, काय तुला आवडतं तसं सांग, ते मी तुला करून देतो. बघा किती व्यापकता आहे त्यात, किती आपल्याकडे अधिकार घेतलेला आहे. म्हणावे रे भगवंता, काहीतरी भजावे. कर ना थोडं भजन. काय आवडतं तुला त्याप्रमाणे कर. जप करा वाटतो का जप कर. ध्यान करा वाटतं का ध्यान कर.
सगुण मूर्ती पूजा करावी वाटते का? तसं कर. मानस पूजा करावी वाटते तसं कर. पण कर, काहीतरी कर, काहीतरी भजावे. पूर्वी देव पूजीला नव्हता, म्हणून आली दरिद्रता. या कारणे अनंता काहीतरी भजावे. अरे, तुझ्या घरामध्ये पूर्वापार हे भजन राहिलेलं आहे. भगवंताकडे दुर्लक्ष केलंय. संपन्न स्थिती असली, विपन्न अवस्था असली, तरी माणूस भगवंताकडे दुर्लक्ष करतो. आणि हे होतच आहे. हा धागा धरायचा आणि त्याला म्हणायचं, अरे काहीतरी कर ना भगवंताचं. कारण मागोमाग नाही झालेलं हे तुमच्या घरात. त्याला पटतं ते. हो, खरंय. कुळाचार खंडित पडला, कुळधर्म खंडित पडला. आमच्या घरी असं होतं, ते थांबलंय. आता मी ते चालू करतो. काय करू सांगा? कसं करू सांगा? तो विचारतो. त्याला सांगावं. आणि शेवटी समर्थ म्हणतात, मान्य होता जप सांगावा. त्याला जेव्हा मान्य होईल आणि तो आता म्हणेल की गुरु, सद्गुरु, स्वामी, मला तुम्ही सांगा, मी करायला ते तयार आहे. त्याला जेव्हा ते मान्य होईल तेव्हा त्याला श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. मान्य होता जप सांगावा. हा जप त्याला सांगा. आणि मग तू जपाला लागला, ध्यानाला लागला, पूजेला लागला, भगवंताच्या उपासनेला लागला की मग तो इकडे पाठवून द्यावा. कुठे? हेड ऑफिसला. फायनल ब्रेन वॉशिंग. काय समर्थांची योजना आहे. इथपर्यंत तुम्ही करा, बाकीचं मी बघून घेतो. काय अधिकाराने समर्थ बोलतायत. मान्य होता जप सांगावा, मग तो इकडे पाठवावा. आमच्याकडे पाठवून दे त्याला. मग तयाचा सकळ गोवा उगवू आम्ही. मग जर काही सूक्ष्म, अतिसूक्ष्म काही त्याला किलमिश असेल, काही किंमत असेल, काही प्रश्न असेल, तो सगळा गोवा, तो सगळा गुंता आम्ही काढून टाकू आणि त्याला आपल्या संप्रदायामध्ये ठेवून घेऊ. त्याला मोठी जबाबदारी देऊ. जेव्हा आपल्या संघटनेची, आपल्या कार्याची जबाबदारी कोणाला द्यायची आहे, तेव्हा या पत्राचा आपण विचार केला पाहिजे. आणि या पत्राच्या, या फ्रेमवर्कमध्ये, या ढाच्यामध्ये जो बसेल त्याला आपण जबाबदारी देऊन मुक्त व्हायला पाहिजे. कारण समर्थांचं वचन आहे, काही न मागावे शिष्याशी, आमची प्रतिज्ञा अशी, काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. आपण आहे 2 दिशांचा, देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. आपण औचिते मरोन जावे. मग भगवत भजन कोणे करावे? कोण करील? कोण समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार करील? कोण दास चालवील? कोण पदा चालवील? याचा विचार नको करायला. समर्थांनी ही दृष्टी दिली आहे. या फ्रेम मध्ये जो बसेल तो समर्थ संप्रदायाची धुरा अत्यंत निष्ठेनं, समर्थ संप्रदायाच्या विचारांची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन एक भोई म्हणून आपलं जीवन जगेल. ज्या सामाजिक चळवळीचं, ज्या सामाजिक संस्थेचं आपण कार्य करीत असाल, तिथं जर माणसं लावायची असतील, तिथं जर माणसं जोडायची असतील,
एक जीवाभावाने काम करणारी माणसं जर जोडायची असतील तर त्यांच्यात अहंकार नसला पाहिजे. राग, लोभ, द्वेष, थोडं काही झालं मन खट्टू होतं. काय करायची तशी माणसं? मला नाही विचारलं, मला नाही सांगितलं, माझ्याकडे लक्ष नाही दिलं, मला त्या खुर्चीवर नाही बसवलं, मला हार नाही घातला, मला पुष्पगुच्छ नाही दिला, माझं नाव नाही घेतलं आणि शेवटी बातमीत माझं नाव आलं नाही म्हणून दुखावणारी माणसं संप्रदायाच्या कामाची नाही आहेत हो. एवढा व्यापक विचार समर्थ रामदास या पत्रातून देतात. असा व्यापक विचार आपल्या जीवनामध्ये आपण माणसं जोगताना स्थळोस्थळी वेळोवेळी केला पाहिजे. यामध्ये मोहाचे क्षण येतील, लोभाचे क्षण येतील, ते दूर सारले पाहिजेत. कारण शेवटी हे कार्य हे ईश्वरी कार्य आहे आणि हे ईश्वरी कार्य पेलून नेण्यासाठी व्यक्ती सुद्धा तसाच पाहिजे. छोट्या छोट्या प्रसंगांनी दुःखी कष्टी होणारा माणूस समर्थ संप्रदायाचं काम करण्यासाठी लायक नाहीये. उद्या आणि परवा 2 दिवस आपल्या समूहाच्या दास परिवाराच्या आदरणीय समर्थ भक्त सौ रंजना पाटील ही आपली दुपारची 3 ते 4 2 दिवस त्या सत्र हे घेतील. 2 दिवसानंतर पुनश्च मी आपल्या सेवेमध्ये येईन. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.